नमस्कार. होळीचा सण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर रंग आणि होळीचा अग्नी येतो. पण कधी विचार केलाय का की त्या होळीमध्ये आपण शेणाच्या गोवऱ्या का जाळतो? ही एक अगदी सामान्य दिसणारी गोष्ट आहे, पण यामागे एक खूप रंजक कहाणी आणि विज्ञान दडलेलं आहे. चला तर मग आज याच विषयाचा आपण सविस्तर आढावा घेऊया. तर मुख्य प्रश्न हाच आहे. होळीच्या अग्नीमध्ये शेणाच्या गोवऱ्या जाळणं ही फक्त एक जुनी परंपरा आहे की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलेला आहे? खरं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मिळतं. एक आहे श्रद्धेचा आणि दुसरा विज्ञानाचा. सगळ्यात आधी आपण याची धार्मिक आणि आध्यात्मिक बाजू समजून घेऊया. कारण या परंपरेची मुळं आपल्या पौराणिक कथांमध्ये खूप खोलवर रुजलेली आहेत. आपल्या सगळ्यांनाच भक्त प्रल्हाद आणि त्याची आत्या होलिका यांची गोष्ट माहीत आहे नाही का? होलिका प्रल्हादाला जाळायला बसते, पण स्वतःच जळून भस्म होते. तर हा जो अग्नी आहे तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचं आणि शुद्धतेचं प्रतीक मानला जातो. आणि यामुळेच होळीच्या अग्नीला इतकं महत्त्व दिलं जातं. मग प्रश्न येतो की या पवित्र अग्नीमध्ये शेणाच्या गोवऱ्याच का? तर बघा, आपल्या संस्कृतीत गाईला आपण माता मानतो. तिच्यापासून मिळणारी प्रत्येक गोष्ट शुभ आणि पवित्र मानली जाते. त्यामुळे शेणाच्या गोवऱ्या या फक्त जाळण्यासाठीचं इंधन नाहीत, तर त्या स्वतःच शुद्धतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहेत. म्हणजे वाईटाचा नाश करणाऱ्या अग्नीमध्ये आपण शुद्धतेचं प्रतीक अर्पण करतो. किती खोल अर्थ आहे बघा यात. आणि लोकांचा असा ठाम विश्वास आहे की असं केल्याने दुहेरी शुद्धीकरण होतं. म्हणजे एकीकडे घरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून नकारात्मक शक्ती दूर होतात आणि दुसरीकडे आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत त्यांचाही नाश होतो. थोडक्यात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शुद्धतेचा विजय होतो. तर मग हा सगळा फक्त श्रद्धेचा भाग आहे का, की आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या पारंपरिक ज्ञानामागे काही वैज्ञानिक सत्यही दडलेलं असू शकतं? चला आता या प्रथेची दुसरी बाजू पाहूया, जी कदाचित तुम्हाला आश्चर्यचकित करेल. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या परंपरेमागे एक अतिशय व्यावहारिक आणि वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. आणि हे कारण थेट ऋतुबदलाशी आणि आपल्या आरोग्याशी जोडलेलं आहे. बघा, होळीचा सण साधारणपणे कधी येतो? बरोबर, जेव्हा हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो. हा जो ऋतुबदल आहे तो फक्त तापमान नाही वाढवत, तर या काळात वातावरणातले अनेक हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरस यांची वाढ झपाट्याने होते. आणि इथेच या प्रथेमागचं विज्ञान समोर येतं. अनेक अभ्यासांमधनं हे सिद्ध झालं आहे की गायीच्या शेणामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल म्हणजे जीवाणूंना नष्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे जेव्हा या गोवऱ्या जाळल्या जातात तेव्हा त्यांच्या धुऱ्यामुळे वातावरणातले हे जे हानिकारक जंतू आहेत ते नष्ट होतात. म्हणजे ही एक प्रकारची नैसर्गिक फ्युमिगेशन किंवा शुद्धीकरण प्रक्रियाच आहे. तर आता बघा, ही प्रथा केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक नाहीये, तर ती वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही किती महत्वाची आहे. इथेच परंपरा आणि विज्ञान एकमेकांच्या विरोधात नाहीत, तर एकमेकांना पूरक ठरतात. त्यामुळे होळीत गोवऱ्या जाळण्याची ही जी प्रथा आहे ती आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवते. आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा बनवल्या त्यामागे केवळ श्रद्धा नव्हती, तर त्यात निसर्गाचं सखोल ज्ञान आणि व्यावहारिक शहाणपण दडलेलं होतं. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. आपल्या संस्कृतीतला प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा जर आपण या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यामागे दडलेले अनेक नवीन अर्थ आपल्याला सापडू शकतात. तर जाता जाता एक विचार सोडून जातोय. होळीप्रमाणेच आपल्या इतर कोणत्या परंपरांमध्ये असेच आरोग्य आणि विज्ञानाचे रहस्य दडलेले असू शकते, यावर नक्की विचार करा.